ओके, सो हाय सावनी. सगळ्यात आधी म्युझिक डेच्या तुला खूप शुभेच्छा. खूप सुंदर आवाज आहे तुझा. अशा कॉम्प्लिमेंट तुला नेहमीच मिळतात, ते मी तुला वेगळं नको सांगायला. पण एक छोटीशी रिक्वेस्ट, ती म्हणजे या इंटरव्ह्यूची सुरुवातच एका सुंदर गाण्याने आपण करूया. काय वाटतं तुला? जरूर 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 करूया. आणि मला वाटतं की देवकी पंडितांचं हे खूप सुंदर गाणं आहे आणि आजच्या दिवसासाठी ते खूप ऍप्ट आहे. त्याचे शब्द असे, सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी, तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी. ओके, चलो स्टार्ट. सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी, सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी, तुमच्यासाठी मरेनही मी, जगेन तुमच्यासाठी. सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी. क्या बात आहे सावनी. म्हणजे खूप महिन्यांनी मी तुला लाईव्ह ऐकलंय असं वाटतंय मला, कारण खूप आधी इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मी तुला लाईव्ह ऐकलं होतं आणि आता इतक्या महिन्यांनी ऐकते. खरंच खूप छान वाटलं. म्युझिक डे आहे आज आणि म्युझिक म्हणजे तुझा श्वास आहे. तू जितकी छान दिसतेस तू त्याच्यापेक्षा खूप छान गातेस सावनी. बट तुला तो दिवस आठवतोय का जेव्हा तू गाण्यातला पहिला सा उच्चारला होतास किंवा सुरुवात केली होतीस त्या लयींना? मला नेहमीच ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि आय फील रिअली ब्लेस्ड की एका सांगीतिक कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे अर्थातच जन्माला आल्यापासून 24 तास माझ्या कानावर फक्त आणि फक्त सूर पडत होते. त्यामुळे एक्झॅक्टली ती मोमेंट मला सांगता येणार नाही की पहिल्यांदा कधी मी गायले, म्हणजे कधी सूर कानावर पडले. कारण मी जन्माला आले तसंच माझे आई वडील दोघेही पीएचडी आहेत शास्त्रीय संगीतात. ते स्वतः हिंदुस्थानी क्लासिकल सिंगर्स आहेत आणि संगीत नाटकांमधनं गायक अभिनेते आहेत दोघे. त्यामुळे मी जन्मालाच आल्या तशी मी त्यांना कंपनीज करायला लागले, त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले. त्यामुळे ती एक मोमेंट आठवत नाही, पण पहिला माझा स्टेज अपिअरन्स जर काही असेल तर तो मला आठवतो. जवळजवळ मी 2.5 वर्षाचे होते, खूप लहान होते आणि माझ्या आईने अर्थात मला ही आठवण राहिली. मला ऍब्सोल्युटली काही आठवत नाही. पण गोंदवल्याला त्या दोघांची गायन सेवा होती आणि त्यांचा कार्यक्रम होता. पण मी त्यांना खूप हट्ट केला की नाही मला पण गायचंय. आणि मी तेव्हा पहिल्यांदा मंचावर शास्त्रीय संगीतातली एक बंदिश सादर केली होती आणि दॅट वॉज माय फर्स्ट अपीअरन्स, लाईव्ह अपीअरन्स ऍट द एज ऑफ 2.5. पण मग घरामध्ये असं होतं की अभिनेत्याचा मुलगा अभिनेताच बनणार, गायकाची मुलगी गायकच बनणार, असं खूपदा आपल्या कुटुंबात असतं. बट तरी सुद्धा अशाही खूप फॅमिलीज आहेत ज्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला आवडेल ते करा. जसं तू आता म्हणालीस की तू लहानपणापासून तू कुटुंबातच वाढलीस ज्यांना गायनाचं बॅकग्राऊंड आहे. तर मग असं कोण होतं का घरातलं की ज्यांचं असं म्हणणं होतं की तू नाही गायलं तरी चालेल? असं घडलं तुझ्या बाबतीत कधी? नाही, समहाव असं घडलं नाही. पण हा एक फ्रीडम मला होता की जरी माझ्या घरात शास्त्रीय संगीताची बॅकग्राऊंड असली तरी पुढे जाऊन मी सुगम संगीताकडे आणि लाईट म्युझिक कडे वळले. सो हा एक मोठा फ्रीडम माझ्या आई बाबांनी मला दिला होता की त्यांनी मला कधीच फोर्स केलं नाही की आम्ही शास्त्रीय गायक आहोत म्हणजे तू पण शास्त्रीय गायनच परस्यू केलं पाहिजे ऑल युअर लाईफ. अर्थात शास्त्रीय संगीत हा प्रत्येक कुठल्याही संगीताचा हा पाया आहे. त्यामुळे त्याचे संस्कार होणं गरजेचं आहे. ते त्यांनी एक म्हणजे विशिष्ट डिग्री असो किंवा जे काही शास्त्रीय संगीतातलं जे काही ज्ञान असेल ते घ्यायचं कंपल्शन मला होतं. पण त्याच्या पुढे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही की तू फिल्म म्युझिक गाऊ नको, तू लाईट म्युझिक गाऊ नको, असं त्यांनी मला कधीच केलं नाही. तो फ्रीडम मला पूर्णतः दिला की संगीत ह्या कक्षेत तुला जे काही करायचंय ते तू कर. सो ती लिबर्टी मला होती. पण असं कोणीच म्हणलं नाही की नाही गायली नाहीच तरी चालेल. म्हणजे तसं म्हणलं असतं तर मीच त्यांना ओरडले. तुला एवढी आवड आहे गाण्याची ऍक्च्युली. एक्झॅक्टली, खूप पॅशन आहे. पण लहानपणापासून ते आतापर्यंत म्हणजे ज्या प्रकारे तू लताशासारखे कार्यक्रम करतेस आणि ज्या प्रकारे तू वेगवेगळ्या रूपात दिसतेस आम्हाला गाताना, याच्यावरनच तुझा रियाजावर किती भर आहे आणि किती तुझं प्रेम आहे गाण्यावर सावनी हे दिसून येतं. साधारण दिवसाचं किती वेळ तू रियाजाला देतेस आणि आधी कसा तो तुझं रियाजाचं शेड्यूल असायचं आणि आता कसं आहे? काही बदल झालाय का, काही फरक पडलाय का त्याच्यात? अर्थात मी लहान होते तेव्हा खूप जास्त स्ट्रिक्टली माझे बाबा हे माझे संगीतातले गुरु आहेत. त्यामुळे
तेव्हा अगदी म्हणजे मला सकाळचा रियाज झाल्याशिवाय दुपारी जेवण मिळायचं नाही, हो. संध्याकाळचा रियाज झाल्याशिवाय रात्रीचं जेवण मिळायचं नाही, इतकं स्ट्रिक्ट होतं ते. हा. आणि त्याची गरजच असते अर्थातच, अगदी त्याच्याशिवाय कुठलाच गायक घडत नाही. त्यामुळे इनिशियली जोपर्यंत म्हणजे माझ्या कॉलेज डेज पर्यंत अत्यंत स्ट्रिक्ट रियाजाचं शेड्यूल होतं की दिवसातले 3 तास तरी रियाज झाला पाहिजे. पण त्याच्यानंतर जसं हे करिअर माझं सुरू झालं, कमिटमेंट्स वाढत गेल्या, प्रोफेशनल काम वाढत गेलं, तसं तो 3 तासाचा जसं म्हणजे डिपेंड. आता आम्ही टूर पण खूप करत असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो. अगदी. दौऱ्याला गेल्यावर ज्या दिवशी प्रोग्राम असेल त्या दिवशी तिथे पोहोचून मग एखादा तास रियाज करणं. पण आता 1-2 तास असा रेग्युलरली होतोच रियाज. पण आता लॉकडाऊनचा खूप चांगला फायदा अगदी, अगदी. सगळ्याच कलाकारांनी हा. आयुष्यात घेतला असेल. सो आता लॉकडाऊन मध्ये जास्तीत जास्त वेळ आम्हाला आमच्या म्युझिकला देता येतो. एक जसं तू आता म्हणालीस की तुम्ही प्रवास खूप करता आणि एक जसं तुमचं रियाजाचं स्केड्यूल फिक्स असतं, तसं एखाद्या गायकाचं एक डाएट सुद्धा महत्वाचं फॅक्टर ठरतं त्याच्या गळ्यासाठी म्हणा, कारण तुम्ही तेलकट खाल्लेलं चालत नाही किंवा जास्त गोड खाल्लेलं चालत नाही. तू स्वतः हे सगळं फॉलो करतेस, तू कसं स्वतःला बांधून घेतलंयस या स्केड्यूल मध्ये, तुझं कसं असतं ते डाएट वगैरे सगळं? एकतर मला पहिल्यापासूनच जास्ती, एकतर मी व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज खात नाही. स्पायसी मला खायला प्रचंड आवडतं. मला पाणीपुरी खूप आवडते, मला वडापाव आवडतो, मला मिसळ आवडते. हे सगळं म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे ही तर इतकी सॉफ्ट आवाज आहे, इथं एकदम मुळमुळ असेल. असं काहीच नाही. मला तिखटच प्रचंड आवडतं, मला गोड आवडत नाही अजिबात. पण त्या सगळ्या गोष्टींना मला एक आळा घालावा लागला अर्थातच. आणि गार तर कधीच मी म्हणजे मी आईस्क्रीम खूप रेअरली खाते. मला आवडत नाही समहा आईस्क्रीम. मी रेअर असेल अशी कुठलीतरी जगात व्यक्ती की जिला एवढं आईस्क्रीम, चॉकलेट आवडत नाही, मला आईस्क्रीम आवडत नाही. सो मेन डाएट माझं तिथेच सॉल्व्ह होतंय की मी हे नॅचरली माझ्या डाएट मध्ये येतच नाही कधी चॉकलेट आणि आईस्क्रीम. सो पण आवाजासाठी मी म्हणते की मी जर तुमचा रियाज इतका स्ट्रॉंग असेल तर ही पथ्य ही अर्थात ते डिफर्स पर्सन टू पर्सन. प्रत्येकाची टेंडन्सी जशी असेल तसं ते डाएट स्वीकारतात. काही जणांना तेलकट खाऊनही नंतर ते परफॉर्म करू शकतात. माझं तसं होत नाही. मी त्या परफॉर्मन्सच्या दिवशी माझा आहार एकदम लाईट असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मी रेग्युलर जसं बाकीचे सगळे खातात तसंच मी रेग्युलर जेवते. लताशा इव्हेंट तू करतेस आणि प्रेक्षकांना तो खूप आवडतो कारण इतकी सुंदर गाणी तू गातेस. सावनी, आतापर्यंत तू अनेक स्टेज शो केले असतील, अनेक म्हणजे खूप ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केले असतील, पण तुझ्या स्वतःला आवडलाय अशी ती मुवमेंट तू मला सांगू शकतेस का? एखाद्या स्टेज शोची म्हणा, एखाद्या इव्हेंटची म्हणा, की जो तुला एक गायक म्हणून तो इव्हेंट खूप आवडलाय किंवा त्या इव्हेंटनी खूप दिलंय, असं शेअर करता येईल? येस, अर्थात असे मेमोरेबल क्षणही अनेक आलेले आहेत बाय गॉड ग्रेस. प्रत्येक ठिकाणचा रसिक वेगळा आहे, त्यांची दाद देण्याची पद्धत वेगळी आहे आणि वेगवेगळी मजा येते त्या ठिकाणी परफॉर्म करताना. आउट ऑफ इंडिया परफॉर्म करतानाही खूप वेगळं एक समाधान असतं, कारण तिथल्या लोकांना आपल्यासारखं रेग्युलर बेसिसवर संगीत प्रोव्हाइड केलं जात नाही. त्यांच्यासाठी हे खूप रेअर असतं. त्यामुळे तिथली मिळणारी दाद ही खूप स्पेशल असते. 3 वर्षांपूर्वी सामी अनप्लग्ड ही जी माझी लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे ती मी मस्कतला परफॉर्म केली होती. आणि मस्कत मध्ये त्याचा पहिलाच परफॉर्मन्स होणार होता. त्यामुळे अर्थात खूप दडपण होतं. मी आणि माझे बँड मेंबर्स आम्ही तिथे पोहोचलो. परफॉर्मन्स झाला आणि तो परफॉर्मन्स झाल्यानंतर संपूर्ण ऑडियन्स कडनं आम्हाला सगळ्यांना स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि जवळजवळ अनेक मिनिट त्यांच्या टाळ्या आणि त्यांची दाद आम्हाला परफॉर्मन्स नंतर मिळत होती. अर्थात आमचा परफॉर्मन्स रात्री होता आणि लगेच आमची फ्लाईट होती एअर इंडियाची. पण त्या ऑडियन्सनी आम्हाला सोडलंच नाही. त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही फ्लाईट, त्यांनी एअर इंडियाला फोन लावला की हे आर्टिस्ट तुमच्या फ्लाईटवरचे आहेत जे इथे आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स चालू आहे आणि तो अजून एक्सटेंड होतोय, तर प्लीज काहीतरी करा आणि तुमची फ्लाईट थोडी डिले करा, पण आम्ही आज काही यांना इथं सोडणार नाहीये. सो इतकी ती स्पेशल मोमेंट होती आमच्या सगळ्यांसाठी. आणि खरंच त्या दिवशी ती फ्लाईट काही मिनिटांनी डिले करण्यात आली आमच्यासाठी आणि तो परफॉर्मन्स पुढे आम्ही तसाच चालू ठेवला त्या स्टँडिंग ओवेशन. हे मस्त आहे की तुमच्यासाठी फ्लाईट डिले झाली, क्या बात आहे. अजून काय हवं आयुष्यात. अगदी. पण आता 3 महिने झाले जवळजवळ, इव्हेंट्स बंद आहेत, पुढे कधी सुरू होतील आपल्याला माहित नाहीये. लॉकडाऊनचा वेळ आपल्याला मिळाला आपल्यातलं काहीतरी चांगल्या गुणांना वाव द्यायचा. सावनी, हे 3 महिने तुझ्यासाठी नेमके कसे होते? कसा रियाज केलास आणि स्टेजला किती मिस केलंस या दिवसांमध्ये? आय कांट टेल यू मी किती मिस करते स्टेजला. अर्थात प्रत्येक गायकासाठी लाईव्ह परफॉर्मन्स आणि स्टुडिओ मधला परफॉर्मन्स
रेकॉर्डिंग, या दोन्ही गोष्टी म्हणजे आमचा श्वास आहे. अगदी. सो मी ह्यातली दोन्हीतली एक जरी गोष्ट नाही केली तरी असं चुकल्यासारखं होतं. आणि असं आयुष्यात आय एम शुअर की कुणीच इमॅजिन केलं नसेल की आपल्या कामापासून एवढे तुम्ही दिवस वंचित राहाल. हो अगदी. पण तो एक चॅलेंज होता. मेंटली आमच्यासाठी तो जास्ती चॅलेंज होता मला वाटतं, की ह्या सगळ्या परिस्थितीशी डील करणं. अर्थात संगीत ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या श्वासाबरोबर चालू राहते अखंड. त्यामुळे ती लॉकडाऊन असे नका, पण आमचा रियाज, आमचं त्याच्याबद्दलचा विचार, संगीताबद्दलचा आत्मचिंतन किंवा स्वतःच इंट्रोस्पेक्शन, की आपल्याला काय येतं, काय येत, जे येत असेल ते अजून स्ट्रॉंग करणं, किंवा जे अजिबातच येत नसेल ते नव्याने शिकणं, या सगळ्या गोष्टींवर नॅचरली विचार केला गेला. आणि मी चिंचवडला होते पहिले 2 महिने माझ्या आईबाबांकडे. आणि माझे आईबाबा, मी मगाशी म्हणलं तसं, माझे गुरु आहेत. त्यामुळे दिवस रात्र मी त्यांच्याबरोबर रियाज केला. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकल्या. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार ते दोघेही करतात, तर त्या बंदिशी त्यातल्या किंवा नाट्यगीतं काही ही अशी मी तासन तास त्यांच्याबरोबर बसून शिकायचा प्रयत्न केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी रुटीन तर घरकाम तर कोणाला चुकलं नाही. ते करण्यातही बराच वेळ दिवसातला जायचा. सो तेही सगळं केलं. पण मी एन्जॉय केलं. सुरुवातीचे काही दिवस असं वाटलं की अरे हे नवीन आहे, अचानक मिळालेला एवढा आराम आम्हाला सवयच नव्हती, कारण खूप ट्रॅव्हलिंग आणि खूप शोध आणि सतत व्यस्त असल्यामुळे. पण सुरुवातीचे काही दिवस छान वाटलं. पण नंतर हा फुकटचा मिळालेला वेळ कुठेतरी आता अंगावर यायला लागला की अरे बापरे आता काय करायचं. पण तरीही एक थोडासा मेंटली स्टेबल राहून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. तू आता आईबाबांबद्दल म्हणालीस की कशा प्रकारे तुम्ही घरी म्युझिक एन्जॉय केलं. इतकी तू वेगवेगळ्या प्रकारची गाणी प्रत्येक इव्हेंटला गाते, प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी तुला गाताना ऐकते. तुझं एखादं गायलेलं गाणं जे आईबाबांना खूप आवडलंय ते कुठलं, जे त्यांना खूप आवडलं? बापरे, मी म्हणलं तसं थोडासा माझ्या घरात शास्त्रीय संगीताचा पगडा जास्ती असल्यामुळे ऑनेस्टली मी जे बाकी प्लेबॅक करते किंवा काय, तर ते जस्ट ते ऐकतात. पण फार काही ते माझे क्रिटिक असल्यामुळे आई बाबा लगेच कौतुक त्यांच्याकडनं पटकन होत नाही. क्रिटिसिझमचा एक भडीमार होतो. पण मी तेही एन्जॉय करते, कारण ऑफकोर्स तेच सांगू शकतात की मी कुठे चुकतेय. त्यामुळे कौतुक असं फारसं झालेलं नाहीये. तुला ओरडा मिळालाय का? म्हणजे हे आतली गोष्ट सांग मला, तुला ओरडा मिळालाय एखाद्या गाण्यासाठी कधी? नेहमीच अजून पण कुठलाही माझा परफॉर्मन्स असेल, जेव्हा आई बाबा येतील तो अटेंड करायला, तर तेव्हा एक मला ऍडिशनल बर्डन असतं. पण आता मी काही चुकले तर माझी काही खेर नाही. सो ती एक भीती असते. पण तरीही नाही कळले कधी हे जे गाणं माझं पहिलं जेव्हा प्रसिद्ध झालं होतं, तर तेव्हा बाबांनी ते ऐकलं. आणि माझे टीव्ही बघत नाही, सो तिला माहितीच नाही, तिने माझ्या सारेगमचाही कुठलाही एपिसोड बघितलेला नाही. हे खूप स्ट्रेंज आहे. पण येस, तर बाबांनी नाही कळले कधी ऐकलं. आणि त्याच्यात एंडला जो नाही कळले कधी, हा जो कधी आहे ना, तो त्यांना खूप खूप आवडला. आणि तेव्हा त्यांनी माझं पहिल्यांदा कौतुक केलं होतं की हे तू खूप छान म्हटलंय. तेवढं आठवतं. तुला अजूनही ओरडा मिळतो चुका झाल्या तर? हा नाही, कारण मी म्हटलं तसं गुरु हा गुरु असतो. त्याच्या आड कुठलंच नातं बाकीचं येत नाही. मग ते वडील असो, आई असो, काही असो. पण ते जेव्हा त्या रोल मध्ये जातात, इनफॅक्ट ते 99% वेळा गुरु ह्याच रोल मध्ये असतात. तो ओरडा अजूनही मिळतो ग, म्हणजे अगदी म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत. म्हणजे अच्छा, ओके, नवीन नाहीये, गेल्या आठवड्यामध्येच ओरडा मिळालाय म्हणजे. ओके, ओरडा म्हणजे आधी तर लहानपणी तर मारही खाल्लाय, म्हणजे खूप मार खाल्लाय, व्यवस्थित मार खाल्लाय. पण तुझ्याकडे बघून असं वाटत नाही तुला घरी कोणी मारलं असेल. अरे पण चांगलंय ना, म्हणजे मला उलट बरं वाटतं की मार खाल्ला, म्हणजे त्यामुळे जरा शाबूत राहिलं डोकं. अगदी खरंय. श्रावणी, एक छोटासा म्युझिकल रॅपिड फायर आपण आता खेळूयात. सिन्स आता मी खूप गप्पा मारल्या तुझ्याशी, एक रॅपिड फायर आपण खेळूयात. तर त्याच्यात काही प्रश्न आहेत तुझ्या रिलेटेड आणि आणखीन कोणाचे रिलेटेड. सो म्युझिकल रॅपिड फायर आहे, सुरू करूया. सावनीचं सगळ्यात जास्त आवडतं गाणं कोणतं? एक गाणं नाही पिक करता येणार, पण मला गझल हा फॉर्म खूप आवडतो. त्यामुळे अनेक गझला आहेत मेहदी हसन साहेबांच्या, ज्या मला माझ्या अत्यंत जवळच्या आहेत. एखादी गाऊन दाखव ना, एकच गाणं गायलेस.
दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही, दिल ही दुखाने के लिए आप से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही. क्या बात आहे. ओके, 2 मिनिटं मी विसरून गेले होते की हे रॅपिड फायर. ओके, चला पुढे जाऊया. सो सावनी, आता मी काही कलाकारांची नावं घेणार आहे इकडे, तर त्या कलाकारासोबत तुला कोणत्या गाण्यावर डान्स करायला आवडेल हे तू मला सांगायचंय. ओके, पहिलं नाव महेश काळे. महेश दादा बरोबर हम्मा हम्मा. का असं लोकांना खूप स्ट्रेंज वाटेल, कारण पण तो हे गाणं खूप मस्त गातो. मी रिसेंटली त्याचा एक युट्यूब व्हिडिओ बघितला होता ज्याच्यात त्यांनी हम्मा हम्मा गायलाय आणि मला ते खूप वेगळं वाटलं. त्याच्याकडनं एकदम नवीन वाटलं हे. तो हम्मा हम्मा. अवधूत गुप्ते. ऍक्च्युली अशी अनेक गाणी आहेत एबीजी सरांची, की डिपाडे डिपांग आहे, बाई बाई मनमोराचा आहे, बरीच गाणी. त्याचं वर्जन बाई बाई मनमोराचा ऑफकोर्स एबीजीचं वर्जन. ओके, सिद्धार्थ जाधव. उमडी पळाली लंगडी धरून लंगडी. सई दामणकर. सईचा डान्स मला खरंच खूप आवडतो. एक मिनिट, पण गाणं सुचत नाही मला. ते तिचं श्रेया बुगडे यार नेहमी तिची खूप कमाल मिमिक्री करते. पुढे धोका आहे, नो एंट्री पुढे धोका. धोका. येस, नो एंट्री पुढे धोका आहे. येस. ओके, तेजस्विनी पंडित. तेजू बरोबर. ऍक्च्युली ती माझी रूममेट होती अनेक वर्ष आणि ती खूप कल्ला केलाय घरात असताना. सो अशी बरीच गाणी आहेत. ऍक्च्युली आमची एक वेगळी प्लेलिस्टच असायची त्या डान्सची. लल्लाटी भंडार, ती गोंधळ खूप कमाल परफॉर्म. ओके, एक अशी अभिनेत्री जिच्यासाठी तुला गायचंच आहे, ती कोणती? तिच्यासाठी तुला प्लेबॅक करायचं. ओ, क्या बात आहे. एखादं हिंदी किंवा मराठी गाणं जे रिलीज नंतर तू खूप उशिरा ऐकलंस बट ते तुला खूप आवडलं आणि ते तू खूपदा ऐकलंस, असं कोणतं गाणं आहे? ते तुला लेट कळलं बट माना के हम यार नहीं, हे जे परिणीती चोप्रानी जे गाणं गायलं होतं आणि ते मला खूप आवडलं होतं. ओके, आजवर कोणत्या गाण्यावर शूट करताना तू खूप एन्जॉय केलेस? कानुडा हे जे मी लास्ट इयर माझं सावनी ओरिजिनल्स मधलं जे गाणं होतं गुजराती, ज्याच्यात मी आयुष्यात पहिल्यांदा ऑन स्क्रीन डान्स केलाय. सो ते माझ्यासाठी खूप मेमोरेबल आणि एन्जॉयबल होतं, कारण दॅट वॉज समथिंग जे मी पहिल्यांदा करत होते ऑन स्क्रीन. ओके, आता मी तुला काही जणांची नावं सांगीन. जर त्यांच्यावर गाणी लिहायची तुला संधी मिळाली तर कोणत्या प्रकारचं ते गाणं असेल ते तू मला सांगायचंय. पहिलं, ऋता दुर्गुळे. मला तिचे डोळे खूप आवडतात, सो मी तिच्या डोळ्यांवर नक्की काहीतरी लिहिन. म्हणजे आय विश मला काही लिहिता आलं असतं, पण मला अजिबात पण हायपोथेटिकली येस, तिच्या डोळ्यांवर नक्की कविता देईल. ओके, आशिष, तुझे हसबंड. आशिष साठी मी ऑलरेडी आमच्या लग्नाच्या वेळेस एक गाणं केलं होतं, माहिया नावाचं. सो मे बी तेच गाईन त्याच्यासाठी, कारण ते त्याला खूप आवडतं. ओके, मंगेश बोरगावकर. मँगो, वो तो यारो का यार है. आंब्यावर काहीतरी गाणं करेन, त्याला आंबा खूप आवडतो आणि आम्ही त्याला मँगो म्हणतो. ओके, आता मी तुला काही सिच्युएशन सांगते. त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तू असतेस किंवा होतीस तेव्हा तुला कोणतं गाणं डोक्यात येतं ते मला सांगायचं. पहिला, पाऊस. क्या बात है. फर्स्ट रोमॅन्टिक डेट. क्या बात आहे. आता मी काही बड्या हस्तींची नावं घेते तुझ्या समोर. त्यांची गाणी तुला खूप कोणती आवडतात ते तू मला सांगायचं आणि त्याच्यातलं एखादं गाणं गाऊन दाखवायचं जे तुला आवडेल. ओके, पहिलं, लता दीदी. अगं कसं, म्हणजे हा संगीताचा हा गाणं कसं निवडायचं? प्रत्येक गाणं त्यांचं खूप
डिफिकल्ट असतं आणि तितकंच मनाला भेटणार असतं. त्या माझं दैवत आहे. त्यामुळे पण तरी त्यांचं लग्जा गले असो किंवा ना जिया लागे नाही माझी खूप खूप जास्ती फेवरेट गाणी आहेत. So, लग जा गले दिल की हसी रात, ना हो, शायद तेरे से जब मुलाकात हो ना हो, लग जा गले. क्या बात है सावनी. पुढचं नाव आशा भोसले. अगेन हाही एक संगीतातला महासागर आहे आणि त्यांचं प्रत्येक गाणं हे माझ्या अगदी असं मनात असतं. पण त्यांचे कॅबरे नंबर आणि ऑन द कॉन्ट्ररी त्यांच्या गझल्स खूप आवडतात. सो जिया मेरी अगल है और मैं हूँ, सदोना सांस जंगी और मैं हूँ. वाव. सोनू निगम. दिल के रास्ते में कैसे ठोकर मैंने खाई, टूटे ख्वाब सारे एक मायूसी है छाई, हर खुशी सो गई, जिंदगी खो गई, तुमको जो प्यार किया मैंने तो सजा में आई. क्या बात आहे. शेवटचं नाव अरिजित सिंग. आहा. खूप गाणी आहेत ऍक्च्युली, एक आठवत नाही आहे पटकन, पण तुझे संग वाव. शेवटचा प्रश्न. सध्या रॅपचा जमाना आहे. जर सावनीला रॅप गायची किंवा रॅप परफॉर्म करायचा चान्स मिळाला तर तू करशील का? वाय नॉट. जर रेकॉर्ड करण्याची ऑपॉर्च्युनिटी आली फॉर एनी मूवी ऑर समथिंग तर नक्कीच करायला आवडेल. आणि तो जर त्या छान प्रकारे लिहिला गेला असेल तर नक्की आवडेल अटेम्प्ट करायला म्हणून. पण ऑफकोर्स म्हणजे मी तो कितपत एन्जॉय करीन हे मी आता नाही सांगू शकत, कारण माझा त्यात एवढा अभ्यास नाहीये. सो येस. तो हे होतं रॅपिड फायर आणि मस्त केलं. मला खूप छान छान गाणी ऐकायला मिळाली या वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्तानं. सावनी, थँक्यू सो मच. इतका चांगला इंटरव्ह्यू दिला ॲज ऑलवेज, जसं तू नेहमी छान बोलतेस. आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू दर्शना. आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांना जागतिक संगीत दिवसाच्या, वर्ल्ड म्युझिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात संगीत असंच फुलत राहो, बहरत राहो. क्या बात आहे. थँक्यू अँड बाय. टेक केअर. थँक्यू.